कुठे लावू मी? काय आहे? क्या बात है! हे तुम्ही सगळ्यांनी आमची रूम आधीच डेकोरेट करून ठेवली आहे. अरे पण जे बाळ जन्माला येणार आहे त्याच्या बाबांना काहीतरी करायला ठेवा. कोणी? यांनी. आता हे कुठे लावायचं ते सांगा. दादा, बबलू तिकडे लावू शकतो. हा दे. नाही इथे लाव. अरे दादा, तू बस आणि आराम कर. तू आता ह्या घरचा सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे तू मस्तपैकी बसत. आम्ही आहेत ना तिघं, आम्ही तिघं भाऊ आणि हा बबलू, आम्ही हे कामाचं बघू. तू बस आणि अमृता वहिनीची नीट काळजी घे. हा हा, तू काळजी घे आणि मी तिचे लाड करणार आता. हो. मी ना तुझ्यासाठी खूप खूप शॉपिंग करेन, तुला जे आवडेल ते. ओके? पण हे खरंय, या एका गुड न्यूज मुळे घरातलं वातावरण किती बदललंय, है ना? अरे मग बातमीच तशी आहे. बाळाचं स्वागत आपण जल्लोषात केलं पाहिजे. हा, आपण आहे ना, काय कमी पडू देणार नाही बघ. दादा, खरंच पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. बघ ना, सगळे आनंदात आहे तुझ्यामुळे. या जल्लोषाचा मानकरी तू आहेस. कोण? मी? नाही नाही, सगळं क्रेडिट अमृताचं आहे. पण बऱ्याच दिवसांनी घरात एक नवीन यंगेस्ट मेंबर येणार, म्हणजे माझी ती पोस्ट गेली. हा हो. अरे तुझं लग्न करून दिलंय ना, मोठा झालायस तू. त्याला काय अर्थ आहे? आपला हा आनंद आपण मी बनवलेल्या स्मूदीने सेलिब्रेट करूया. अरे बापरे, तू चक्क किचन मध्ये जाऊन स्मूदी बनवली सगळ्यांसाठी. कमाल आहे नाही? नाही म्हणजे अमृता, तुझं बाळ येण्याआधीच अख्ख्या घरातल्या लोकांना बदलून टाकणार आहे की काय? ऐश्वर्याचं बाळ न होण्याचं डिसिजन बदललं म्हणजे झालं. चला स्मूदी टेस्ट करूया. बाबा, अरे देवा, ह्यात तर पपईची चव लागते. तुझ्या घरचे झोपले असतील का? का? काय झालं? तुला एवढ्या रात्री काय बोलायचंय त्यांच्याशी? दादा ठीक आहे ना? सांगा ना सारंग सर, काही झालंय का? मला सांगा ना तुम्ही. अगं घाबरू नकोस ना, मला पण घाबरवतेस तू. मग तुम्ही असा प्रश्न विचारल्यावर घाबरायला होणार ना. नको नको, घाबरू नकोस सावली. मला असं वाटलं की आपण आपल्या घरातली आनंदाची बातमी त्यांना पण द्यायला हवी ना. कारण या गोष्टीला चमत्कार म्हणावा की योगायोग माहिती नाही, पण त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती आणि कदाचित ती प्रार्थना देवाने ऐकली. अरे हो, मी विसरलेच. मी आता फोन करते. माझा फोन. थांब थांब, इथेच आहे. लाव फोन लाव. कशी गडबड करते सावली. पांडुरंगा, विठ्ठला, सगळा भार तुझ्यावरच रे बाबा. आओ आओ, ऐकताय का? फोन वाजतोय तुमचा जणू. कोण आहे? अगं साऊचा फोन आहे. मोठा करा आवाज तो. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. पण पोरी इतक्या रातच्याला फोन केलास, समजा ठीक आहे ना? व बाबा, तुम्ही ह्यांच्याशी बोला. बाबा नमस्कार. जावय बापू, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला यासाठी फोन केला की खरं तर आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती आणि तुमचे आभार मानायचे होते. त्या दिवशी तुम्ही घरी आलात, सगळ्या सुनांची ओटी भरलीत आणि आज आम्हाला गुड न्यूज मिळाली आहे. काय म्हणला? अमृता वहिनी गरोदर आहेत. काय? खरं? वा, छान छान.
आणि मला सुचलंय हा, म्हणजे तुमच्या लेकीला सुचलं नाही तुम्हाला सांगावं, मला सुचलंय. तुमच्या मुलीचं लक्ष नाहीये तुमच्याकडे. सारंग सर तू बरं जावय बापू, चांगली बातमी दिली बरं का. ठेवू का फोन? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही ना मुद्दाम करता. आवडतं मला मुद्दाम करायला. हा लटका तुझा बघायचा असतो ना म्हणून. आणि स्माइल पण. मला काम आहेत. डेंजर आहे. तुम्ही ही पावडर अमृताबाईंनी गरोदर हव्यात म्हणून देत होतात ना? मग आता ते गरोदरच आहेत. मग ही पावडर कोणासाठी? सांगा ना, ही पावडर कोणासाठी? ए हॅलो, तू नाही मला प्रश्न विचारायचा. आणि आता विचारलंस तर ऐक. मला रोज सवय आहे तिला पावडर द्यायची. सवयीमुळे झालंय ते. मी विसरले होते की ती ऑलरेडी प्रेग्नेंट आहे. तिच्यावर या औषधाचा असर झालाय. जास्त शहाणपणा नाही करायचा. जा ना आता, का उभी आहेस?